बघा आता आपल्याला आपला चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी 5.4 पर्यंत आलेलो आहे आपण. आता हे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कोणते मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जर या चॅप्टरमधून जर 3 किंवा 4 क्वेश्चन आले, किती 3 किंवा 4, तर म्हणजे 90% क्वेश्चन येतील तुमचे 5.4 आणि प्रॉब्लेम सेटमधून. कुठून येतील 5.4 आणि प्रॉब्लेम सेटमधून. आता बघा पहिला क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, हिअर 2 coins are tossed simultaneously. बघा 2 कॉइन टॉस केलेले, किती कॉइन टॉस केलेले 2. 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, 2 कॉइन टॉस केले. सॅम्पल स्पेस काय सांगता येईल सांगा. HH HT TH आणि TT. सॅम्पल स्पेस लिहिला सेम जो जसं आपण सोडवते, फक्त एक स्टेप शिल्लक याच्यामध्ये. आता इव्हेंट आहे सांगा, काय इव्हेंट आहे. इव्हेंट ए नाही म्हटलेलं आहे का, मग लेट म्हणा. लेट इव्हेंट ए सांगा. पहिलं काय कंडिशन वाचा. गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. गेटिंग ॲट लिस्ट कमीत कमी एक हेड पाहिजे, कमीत कमी एक. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन मी कसं सांगितलेलं उलटा बघायचा. कमीत कमी एक पाहिजेत का नाही, काय पाहिजे हेड. मग कुठं नाही आहे, इथं नाही आहे, बरोबर आहे. इथं आहे का नाही, इथं नाही आहे, म्हणजे कमीत कमी एक हेड पाहिजे आपल्याला. मग उरले काय ए बरोबर काय आलं HH HT TH, बरोबर आहे. सगळ्या प्रोसेस सेम इथपर्यंत, नंबर ऑफ एपर्यंत सगळ्या प्रोसेस सेम इथपर्यंत तुम्हाला शिकलेले आहे. आता पुढं एक स्टेप टाकावं लागते प्रोबॅबिलिटी. काय काढावं लागते प्रोबॅबिलिटी. नाव एक स्टेप फक्त शिल्लक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी नंबर ऑफ ए किती आहे त्याला डिवाईड करायचं. नंबर ऑफ एस राहिलं का, नंबर ऑफ एस लिहून घे सर. नंबर ऑफ एस किती आहे 4, बरोबर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ज्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी काढायची त्याचे नंबर आणि सॅम्पल स्पेसचे नंबर. हे क्वेश्चन येणार म्हणजे येणार. या एक्झरसाईजवर क्वेश्चन राहतील म्हणजे राहतील, हमकस राहतील. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आलेले 3, नंबर ऑफ एस किती आलेले 4. भाग जातो का याला नाही, याला असंच ठेवा. हे झालं प्रोबॅबिलिटी ऑफ ए. कळालं का, समजलं. त्याच्यानंतर इव्हेंट बी सांगा. आता काय लेट इव्हेंट बी काय गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड म्हणजे काय हेड आलंच नाही पाहिजे. हेड कशात नाही आहे, मग हेड कशात नाही. गेटिंग नो हेड एच कोणामध्ये नाही आहे TT मध्ये. मग बी बरोबर काय येईल TT, बरोबर आहे. बी बरोबर काय येईल TT, समजलं. आता गेटिंग नो हेड म्हणल्यावर फक्त याच्यामध्ये एच आलंच नाही पाहिजे, तर मग TT लिहिलं आपण. मग नंबर ऑफ बी किती आलेलं आहे 1. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येईल नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस, म्हणजे किती येईल ते 1/4. भाग जातो गेला समोर नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर. देअरफोर टाकायचं. समजलं. सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त एक स्टेप वाढली कोणती प्रोबॅबिलिटीची. कळालं, घ्या लिहून. हिअर सेकंड नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे 2 डाईस आर रोल्ड. बघा आपण फक्त सुरुवात करायची काय म्हटलेलं आहे तिथून. 2 डाईस आर रोल्ड. 2 डाईस फेकले, सायमल्टेनियसलीच फेकणार आहे आपण. सायमल्टेनियसली लक्ष द्या. 2 डाईस फेकले सायमल्टेनियसली. सॅम्पल स्पेस सगळ्यांना लिहिता येईल, पूर्ण नाही लिहित मी आता, शॉर्टकटमध्ये लिहितो. बघा सॅम्पल स्पेस काय येईल मग 1 1 1 2 1 3, बरोबर आहे. 1 6 पर्यंत. कुठपर्यंत 1 6. आणि इकडे किती येईल मग 2 1 3 1 4 1 5 1 6 1. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, क्लिअर आहे सगळ्यांना. लिहून दाखवायची गरज नाही ना. 6 6 आणि सगळ्यांना माहिती किती नंबर असतात हे 36. सांगा इव्हेंट हे म्हटलेलं आहे का. द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10. बघा आता लेट. बघा जेव्हा इव्हेंटला नाव दिलेलं नसतं, याच्यात नाव दिलेलं राहणारच नाही शक्यतो. तुम्ही काय म्हणायचं मग लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे द सम ऑफ डिजिट
सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज ॲट लिस्ट 10. हा शब्द आला काय, हा शब्द आला की काय करायचं, विचार करायचा ॲटलिस्ट कमीत कमी 10 पाहिजे. आता तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं याची मिनिमम सम किती असते 2 आणि मॅक्झिमम किती असते 12. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सम म्हटलं की काय लक्षात ठेवायचं, मिनिमम सम किती येणार आहे 1 आणि 1 2, मॅक्झिमम सम किती येणार आहे 6 आणि 6 12. द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10. कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी किती पाहिजे 10, कमीत कमी 10, कमीत कमी 2 पोळ्या खायला पाहिजे. जास्त खाल्लं तर प्रॉब्लेम आहे का, जास्त खाल्लं तर प्रॉब्लेम आहे का नाही. हा समजून घ्या कन्सेप्ट, खूप वेळेस कन्सेप्ट समजून घ्या. कमीत कमी 10 पाहिजे. 11ला प्रॉब्लेम नाही, 12ला प्रॉब्लेम नाही. मग येमध्ये ज्यांची बेरीज 10 होते ते चेक करा. इथं 2 आणि 6 मॅक्झिमम बेरीज किती होऊन राहिली 8. मग तिसऱ्या लाईनमध्ये 3 आणि 6 मॅक्झिमम बेरीज किती होऊन राहिली 9. म्हणजे पहिल्या 3 लाईनमध्ये तर 10 बेरीज नाहीच आहे. चौथ्या लाईनमध्ये 4 आणि 6. माइंड चालला पाहिजे, विचार केला पाहिजे माइंडनं. 4 आणि 6. पाचव्या लाईनमध्ये 5 5 आणि 6व्या लाईनमध्ये 6 4 6 4. ही झाली 10साठी. 11साठी चेक करा बघा 5 आणि 6, 5 अधिक 6 11. त्याच्यानंतर 6 आणि 5 एक एक चेक करायचं म्हणजे मिस होण्याचा चान्सेस राहणारच नाही. झाले 11. आणि 12साठी ते एकच आहे कोणती 6 6. हा IMP प्रॉब्लेम आहे तुमचा, सांगायचं लक्षात राहिलं. 6 6. मग नंबर ऑफ ए किती येतील, नंबर ऑफ ए 6. ही तर येतपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. आता इथून समोरची एक स्टेप असते ती प्रोबॅबिलिटी फाइंड करण्याची. नाव पी ऑफ ए फाइंड करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मग नंबर ऑफ ए आलेले आणि नंबर ऑफ एस जे आलेले ते. नंबर ऑफ ए किती आहे 6 आणि हे 36. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये भाग जात नव्हता, इथं भाग जातो. 6 1 6 6 6 36. प्रोबॅबिलिटी किती आलेली आहे 6. देअरफॉर पी ऑफ ए बरोबर 1/6. कळालं, समजलं का, घ्या लिहून. आता इव्हेंट बीचं काय म्हणणं आहे बघा. इव्हेंट बी, लेट इव्हेंट बी काय म्हणणं इव्हेंट बीचं सांगा, वाचा. द सम ऑफ डिजिट्स, द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. मला सांगा सम ऑफ डिजिट्स ऑन मॅक्झिमम सम किती आहे 12. 33 येणार आहे का, मॅक्झिमम सम किती आहे 12. मग नंबर ऑफ बी काय राहील ब्लँक राहील. सॉरी पहिले बी घेऊ, बी काय राहील ब्लँक, त्याच्यात काहीच येणार नाही. मग नंबर ऑफ बी काय राहील 0. काय राहील 0. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी पण काय येईल नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ बी 0/36. 0 एनिथिंग आन्सर काय असतं 0. समजलं. आणि इव्हेंट सी पण सेम असेल. इव्हेंट सीचं काय म्हणणं आहे सांगा. द डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन सेकंड. पॉसिबल आहे का मला सांगा बरं. पहिला जो डाईस फेकला आपण त्याच्यावरचा डिजिट दुसऱ्या डाईसवरच्या डिजिटपेक्षा हे राहील मोठा राहील असं आहे का सांगा, राहील का बघा ना तुम्ही. सगळ्यात लहान कोणता आहे 1 1. त्याच्यानंतर काय चालू राहतं रे 1 2. म्हणजेच पहिला काय राहील छोटा. मग आता द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन सेकंड डाय. असे कोणते डिजिट आहे सांगा बरं मला तुम्ही, जे की हे असू शकतात मोठे असू शकतात. हां कोणता राहील 2 1. बरोबर आहे ना, कंडिशन बरोबर आहे ना. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन सेकंड डाय. 2 1. त्याच्यानंतर सांगा 2 2 तर नाही येणार नाही. मग त्याच्यानंतर 3 1 3 2 बस. 3 3 ते येणार नाही. त्याच्यानंतर 4 1 4 2 4 3 बस. 5 1 5 2 5 4 बस. 6 1
6 2 6 3 6 4 आणि 6 5. बघा आपल्या म्हणण्याचं म्हणजे कंडिशनचं बरोबर सॅटिस्फॅक्शन झालं. बघा द डिजिट ऑन द फर्स्ट डाय ग्रेटर आहे, प्रत्येक ठिकाणी मोठा आहे. कळालं? एखादा उरला का? नाही. मग नंबर ऑफ सी किती येतील? नक्की का? 3 3 3 3 3 बरं 15. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ यस किती आहे? 36. नंबर ऑफ सी किती आहे? 15 आणि 36. 15 आणि 36 आहे का कोणत्या पाड्यात? दोन्ही एका पाड्यात आहे का? नाही. मग 3 भाग द्या. 3 5 15 आणि इथे किती जाईल? 12. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी किती राहील? द्या लिहू. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आलेलं आहे? 0. बघा आता समजला 3 नंबरचा क्वेश्चन. 3 नंबरचा क्वेश्चन आणि 4 नंबरचा सारखाच आहे, थोडा नंबरबद्दल येतो. बघा आता काय म्हटलेलं आहे 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 15 तिकीट्स आहे. किती तिकीट्स आहे? 15. मग हेअर सॅम्पल स्पेस फॉर तिकीट. सॅम्पल स्पेस नमुना अवकाश म्हणायचं मराठीत. 15 तिकिटांसाठी नमुना अवकाश. सॅम्पल स्पेस फॉर 15 तिकीट्स. स्पेलिंग बघा बरोबर एकदा तिकीटचं बरोबर आहे. सॅम्पल स्पेस फॉर 15 तिकीट्स. 15 तिकीट्ससाठी सॅम्पल स्पेस. सरळ यस बरोबर 1 ते 15 लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. समजलं? नंबर ऑफ यस किती राहील रे? मग नंबर ऑफ यस किती राहील? 15. आता इव्हेंट आहे लेट. इव्हेंट ए. इव्हेंट एचं म्हणणं काय आहे? शो तिकीट. आता शोज आणि इव्हेंट नंबर कोण शो करतं? तिकीट. कोण शो करतं? तिकीट. मग इथं तिकीट टाकायचं फक्त सुरुवातीला. तिकीट शोज अँड इव्हन नंबर. सांगा इव्हन नंबर कोणते कोणते याच्यातले? समसंख्या 2 4 6 8 10 12 आणि 14. किती टोटल? 7. किती आहे? 7. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. एक्झाममध्ये एका खाली एक लिहायचं असं. नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस किती येईल? 7 अपॉन नंबर ऑफ यस किती आहे? 15. भाग जातो का? नाही, कारण 7 प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर असला की कॅल्क्युलेशन स्टॉप होत असतं, लक्षात राहू द्यायचं. म्हणून 1 ते 100 प्राईम नंबर पाठ पाहिजे. किती? 1 ते 100 टोटल प्राईम नंबर 25 आहे. किती आहे? लक्षात राहू द्या. इव्हेंट ए झाले. आता लेट इव्हेंट बी. लेट इव्हेंट बी. काय इव्हेंट बी मध्ये म्हणणं सांगा, वाचा. शोज एन नंबर. हां, अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत कोणते कोणते नंबर सांगा? मल्टिपल ऑफ 5 सांगा. जेवढे तिकीट आहे आपल्याकडे 5च्या पटीत असणार नंबर सांगा. काहून 5 नाही का? नंबर ऑफ बी नाही येणार सुरुवातीला. बी बरोबर काय येईल मग? 5 10 आणि 15. नंबर ऑफ बी 3. प्रोबॅबिलिटी ऑफ बी. बघा एक गोष्ट शिल्लक येऊन राहिली फक्त प्रोबॅबिलिटी. सोपं आहे ना? प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती राहिली? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ बी किती आहे? 3 अपॉन 15. भाग जातो का? 3 1 3 3 5 15. एक वरती आहे. तुम्ही 5 आन्सर नका लिहू डायरेक्ट. एक वरती येतो. मग आन्सर काय येईल? 1/5. मग देअरफॉर जर फायनल आन्सर लिहायचं प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय येईल? 1/5. एवढा सोपं क्वेश्चन रे. लिहा. बघा आता तुम्हाला याच्यावरती सेम होमवर्क आहे. पेज नंबर 127 क्वेश्चन नंबर 8. बघा काय म्हटलेलं क्वेश्चन नंबर 8 मध्ये इथं सॅम्पल स्पेस फॉर 15 तिकीट होतं. किती? 15. तिथं किती तिकीटसाठी? 30. सिम्पल आहे, क्वेश्चन अवघड नाही. बघा सॅम्पल स्पेस फॉर 15 तिथं 30 तिकीट आहे. मग नंबर किती आहे? 1 ते 30. मग नंबर ऑफ यस किती येईल तिथं? नंबर ऑफ यस किती येईल सांगा ना.
30. सॅम्पल स्पेस 30पर्यंत लिहायचा, नंबर ऑफ बेस 30पर्यंत. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. सगळेजण बघत आहे ना. आता तिथं म्हटलेलं आहे ॲन ऑड नंबर. पहिली इव्हेंट हे काय म्हटलेले, ऑड नंबर. मग ऑड नंबर कोणता राहील, ज्याला 2 भाग जात नाही. मग 1, 3, 5, 7, 11 सॉरी 9 राहिलं. 9, 11, 13, 17, 19, 21, 23, 25, 27, 29. सगळे किती राहतील टोटल, 15. किती राहतील, कारण 1 ते 30पर्यंत 15 ऑड नंबर आहे आणि 15 इवन नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे ऑड आणि प्राईममध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. प्राईम नंबर म्हणजे ज्या संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. पण ऑड नंबर म्हणजे काय, ज्याला 2 भाग जात नाही. काय, 2 भाग जात नाही किंवा ज्याच्या एकक स्थानी काय असते, हे नंबर असतात. ज्याच्या एकक स्थानी काय असतात युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे नंबर असतात. त्याला काय म्हणायचं, ऑड नंबर. ज्याला 2 भाग जात नाही किंवा एकक स्थानी हे नंबर असतात त्याला ऑड नंबर म्हणायचं. आणि प्राईम नंबर म्हणजे काय, ज्याला भागच जात नाही त्याला म्हणायचं प्राईम नंबर. नंबर ऑफ ए किती आले मग तुमचे, 15. किती आले, 15. आणि सॅम्पल स्पेस किती आहे, 30. मग प्रोबॅबिलिटी किती नंबर ऑफ एची, 1/2. समजलं का. त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट म्हटलेले 8 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सेकंड इव्हेंट आहे अ कम्प्लीट स्क्वेअर. पूर्ण स्क्वेअर. वर्ग कोणता याच्यामध्ये कम्प्लीट स्क्वेअर 1 ते 15, 1 ते 30पर्यंत कोणता कोणता आहे, 1 पहिला 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 16, 16 नंतर 25. 1 कोणाचा आहे, 1चा. 4 कोणाचा आहे, 2चा. 9, 16, 4 आणि 25, 5. किती झाले टोटल, 3 आणि 2, 5. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येईल, नंबर ऑफ बी 5 आणि 30. 5 1 5, 5 6 30. 8 नंबरचा क्वेश्चन सोडून आणता येईल होमवर्कसाठी. कळालं. यायचा पुढचा.